नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आम्ही जाणार होतो डॉल हाऊस देण्याला, पण ते कस्टमर घरी नव्हते, त्यामुळे काल गेलो नाही. आणि आज काय झालं आहे की काल तर आता उरलेला जो फुट्टा आहे, म्हणजे जो डॉल हाऊस आपण कटिंग केला पूर्ण, आणि त्याचा उरलेला काही भाग आहे, जसं की पाठी बघू शकता, दिसत आहेत बघा, अजून भरपूर आहे कुठं ठेवलेला. तर त्याच्यापासून आता अजून एक डॉल हाऊस बनवणार आहे. तर आता मी चालू करतो आहे, जेवढा होईल तेवढा बनवणार आहे आता, म्हणजे जेवढा उंच जेवढा होईल त्या हिशोबाने आता चालू करतो आहे. तर चला मग बघा व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा बघा, हा एक जो फुट्टा आहे तो जरा वाकडा झालेला आहे, जर बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण वाकडा आहे. तर त्याला काय करतो, ह्याच्यावरती वजन ठेवतो, जेणेकरून हा जरा सरळ होतो का बघतो. म्हणजे हा एवढा पीस आहे तो वापरण्यासाठी योग्य आहे. तर काय करतो, ह्याच्यावरती वजन ठेवतो, हे इथं ठेवतो, ह्याच्यावरती वजनदार काहीतरी ठेवतो, म्हणजे कसं सरळ होईल. तर मित्रांनो, हे बघा, त्याच्यावरती लादीचे तुकडे ठेवले आहेत, 2 लाद्या होत्या मोठ्या, ते ठेवून दिले आहेत. म्हणजे कसं होईल, थोडा त्याला सपोर्ट भेटून ते जरा सरळ होईल म्हणून लाद्या ठेवल्या आहेत. तर मित्रांनो बघू शकता, हा पाठीमागचा पूर्ण भाग तयार केलेला आहे, म्हणजे आपलं डॉल हाऊस एवढं मोठं होणार आहे. आता पाठीमागचा कटिंग केला आहे, बाकीचं कटिंग करायचं आहे अजून. आणि तसंच आपल्याकडे हे बघा एवढे फुट्टे उरलेले आहेत, हे बघू शकता. आता ह्यातलेच पीस काढून त्याला जॉईन करणार आहे. मित्रांनो, तो आला आहे मोनिकाचा स्केटिंग प्रॅक्टिस बघण्यासाठी. बरोबर आहे ना? बरोबर. तर मोनिकाची प्रॅक्टिस सुरू झाली आहे बघा. तर मित्रांनो, आता घरी आलो आणि आता जाणार आहे कामावर. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. परत धन्यवाद, थँक्यू.